परेश मोकाशी लिखित आणि दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा फार्सिकल सिनेमा इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमागृहात प्रदर्शित झालाय। मराठी रंगभूमीवरील मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकाचाच हा एक सिनेमॅटिक रूपांतरण आहे। आता मूळ नाटक हे मी बघितलेलं नाही, म्हणून दोघात किती साम्यता आहे हे मी सांगू शकत नाही, पण ट्रेलरवरूनच कळालेलं की या चित्रपटाचा फील हा नाटकासारखाच असणार, म्हणून त्या अनुषंगानेच मी हा चित्रपट पाहण्यासाठी गेलेलो आणि कदाचित त्यामुळेच मी हा चित्रपट जास्त एन्जॉय करू शकलो। बऱ्याच दिवसांनी चित्रपटगृहात मनसोक्त हसलो, खास करून मध्यंतरानंतरच्या त्या पोलीस स्टेशनच्या सीनमध्ये। एखाद्या कॉमेडी सीनला त्याची स्क्रिप्ट, त्यातील संवाद आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय कुठल्या उंचीवर नेऊ शकतो याचं उत्तम उदाहरण हा सीन आहे। सर्वच कलाकारांचा अभिनय अगदी टॉप नॉच आहे। जे मी माझ्या या व्हिडिओमध्ये बोललेलो ते अगदी तंतोतंत खरं सर्व कलाकारांनी करून दाखवलं आहे। यात मी मनमीत पेम आणि रितिका श्रोत्री यांचं नाव घेतलं नव्हतं, पण प्रशांत दामले, वैभव मांगले, आनंद इंगळे, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी यांसारख्या दिग्गजांच्या तोडीस तोड असं काम या दोघांनी केलं आहे। चित्रपटाच्या कथेबद्दल जास्त बोलणार नाही, पण दुसऱ्या विश्वयुद्धात जर्मनी आणि ब्रिटन या दोन देशांच्या कारनाम्यांवर उपहासात्मक भाषा करताना ती मध्ये मध्ये थोडीशी अपसड होते, पण तीच अपसर्डिटी चित्रपटात विनोदाला आणि त्या अनुषंगाने खुसखुशीत संवादांना जन्म देते। चित्रपटाचा हायलाईट तर संवादच आहेत। हिटलरच्या क्रूरतेचं प्रतीक असलेलं हॉलोकॉस्ट आणि त्यासाठी उभारलेले कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, त्यामधील विषारी वायूंचा उपयोग यांसारख्या नाजूक गोष्टींना विनोदी संवादात उतरवणं, तेही कुणी ऑफेंड होणार नाही याची काळजी घेऊन, हे काम माझ्या मते खूप अवघड आणि धाडसी होतं, पण चित्रपटाच्या कॅप्टनने ते लीलया केलं आहे। आणखी एक जमेची बाजू म्हणजे यातील पार्श्वसंगीत आणि साऊंड डिझाईन। चांगलं बीजीएम हे एखाद्या सीनला एन्हान्स करतं, पण उगाच दडांदडून करून त्याला कर्णकर्कश बनवून वाट लावण्याची किमया सध्या बहुतेक सिनेमात चालू असताना कमी आवाजातही मोठा धमाका करता येतो, हे या चित्रपटाकडून शिकण्यासारखं आहे। चर्चिलच्या बंकरचा सीन असो किंवा नाटकाचा सीन, त्यामधील युद्धजन्य परिस्थिती दाखवण्यासाठी जे फोडले आहेत त्यातील साऊंड डिझाईन आहे का? हिटलर तसेच चर्चिलच्या बंकरमधील किंवा रात्रीच्या अंधारातील प्रसंगाच्या कलर ग्रेडिंगसाठी सिनेमॅटोग्राफर, प्रोडक्शन डिझायनर, कलरिस्ट आणि एडिटरला सलाम। एकूण बघितलं तर हा एक टीम एफर्ट आहे, ज्यामुळे पूर्ण सिनेमा हा चांगला बनला आहे। फक्त एक गोष्ट सोडून, चित्रपटाचा शेवट। हिटलरचा तिलोत्तमाला खेचून बीचपर्यंत नेण्याचा सीन ताणल्यासारखा वाटतो काय, तर तो ताणलाच आहे। या चित्रपटाकडून असलेली माझी एक मोठी खंत म्हणजे शेवटी हिटलर आणि चर्चिलचा फेस ऑफ। खऱ्या जगात त्यांचा कधी आमनासामना झालाय की नाही हे मला माहीत नाही, पण या काल्पनिक जगात तरी त्या दोघांना आमने सामने जरा जास्त वेळ एकमेकाविरुद्ध दाखवलं असतं तर धमाल आली असती। चित्रपट शेवटी बोरिंग वाटतो। चित्रपट हाय नोटवर जरी संपत असला तरी तो पूर्णपणे समाधान करत नाही, पण कमीत कमी इतर चित्रपटांसारखा फसवण्याचा नाही तर हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्कीच करतो।